नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल प्रणाली 2026 सध्या सुरू आहे. आपण बघितलं मागे अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली वेगवेगळ्या संस्थांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा या पवित्र पोर्टलवरती अपलोड करण्यासाठी. ही प्रक्रिया बऱ्याच कालावधीपासून सुरू आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप एक त्या संदर्भामध्ये एक संशय निर्माण झालेला किंवा एक प्रकारचा त्या संदर्भात नाराजी निर्माण झालेली. परंतु त्यातूनच एक पॉझिटिव्ह बातमी तयार झालेली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त जागा या वर्षीच्या भरती प्रक्रियेमध्ये काय होणार आहेत, निर्माण होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांना संधी उपलब्ध होणार आहेत. त्यातलीच एक बातमी म्हणजे वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत ज्या आतापर्यंत पवित्र पोर्टलवरती आलेल्या नाहीत. कारण त्याचं होतं की संस्थांमध्ये असणारा वाद आणि तो वाद असल्यामुळे बऱ्याच त्या संस्थांनी त्या जागा पवित्र पोर्टलवरती अपलोड केलेला नव्हता. परंतु नुकत्याच जो काही शासन निर्णय आलेला आहे त्यामुळे आता एक नवीन आपल्यासाठी एक प्रक्रिया तयार झालेली आहे की त्या सुद्धा जागा आता पवित्र पोर्टलवरती येणार आहेत. जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून काय आहे ती माहिती. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे, कमेंट करायचं आहे आणि माहिती जर आवडली असेल तर जाता जाता लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय टीईटी सध्या त्याचं पेपर फुटी प्रकरण जी परीक्षा होणार होती ती पुढे ढकललेली आहे. साधारणतः ती किती दिवस पुढे ढकलली आहे, किती दिवसानंतर आपल्याला सामोरं जायचं आहे या संदर्भात साशंकता आहे. तरीही हरकत नाही, तुमच्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध करून दिली. अगदी माफक दरामध्ये आपण जेवढा काही काळ असेल तुम्हाला अभ्यास करण्यासाठी ती बॅच असेल. आपण शिक्षक पात्रता परीक्षा ही 2026 ची पात्र होण्यासाठी जे रुजू असतील, सेवेत असतील किंवा जे शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहत असतील त्यांच्यासाठी ही खास बॅच असेल. गुरुवर्य 1.0 रेकॉर्डेड बॅच अगदी माफक दरामध्ये फक्त आणि फक्त 999 रुपयाला जी तुमची इथून पुढची परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल, ज्यामध्ये खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर मार्गदर्शक आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभणार आहे. काय करायचंय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे, हे बॅच विषयी डिटेल जाणून घ्यायचे आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा. म्हणजे इथून पुढचा जरी मुदतवाढ दिली असली तरी तो पूर्णतः कालावधी तुमचा अभ्यासासाठी राहील आणि तुमचं यावर्षीचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होईल. चला जाऊयात आलेल्या अपडेट कडे. आपल्याला माहिती आहे ही जी प्रक्रिया आहे याच्या अगोदर मी तुम्हाला तो शासन निर्णय सुद्धा दिला गेला होता की ज्यामध्ये प्रशासनानं त्यांच्यावरती एक कशा पद्धतीने ती भरती प्रक्रिया राबवायची आहे त्याचा शासन निर्णय दिला गेला होता. संस्था व्यवस्थापनामध्ये वाद असल्याच्या पार्श्वभूमीवरती संबंधित शाळेत शिक्षक भरतीबाबत अनुसरायची कार्यपद्धती त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ याच्या अगोदर बनवलेलाच होता आणि त्यामध्ये सर्व डिटेल दिल्या गेल्या होत्या की अशा या संस्थांमध्ये कशा पद्धतीने भरती प्रक्रिया राबवायची आहे त्याचे मुद्देसूद मांडणी मी याच्या अगोदर केली होती. आता त्याचा इम्पॅक्ट काय होतोय की या जागा आता सगळ्या ज्या आतापर्यंत पोर्टलवरती नव्हत्या त्या जागा अपलोड व्हायला सुरुवात होईल आणि जरी डिले झाला असला तरी फायदा एक गोष्टीचा होईल, याही जागा विद्यार्थी मित्रांसाठी उपलब्ध होतील आणि मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे, जेणेकरून तुमचं जे स्वप्न आहे शिक्षक बनण्याचं ते पूर्ण होण्यास आणखीन एक मदत होणार आहे. तीच हेडलाईन बघतोय आपण, शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा, खाजगी शाळांबाबत शिक्षक विभागाचा मोठा निर्णय. यामध्ये राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा चालवणाऱ्या संस्थांच्या व्यवस्थापनात वाद असल्याचा आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. संस्था चालक वाद धर्मादाय आयुक्त कार्यालयात 1 वर्षाहून अधिक काळ प्रलंबित. आपल्याला माहिती आहे 1 वर्षापेक्षा जास्त काळ हा वाद प्रलंबित आहे. त्याच्यामुळं आपल्या आतापर्यंत ही तिसरी भरती प्रक्रिया आहे. इथून दोन्ही भरती प्रक्रियेमध्ये त्या जागा आपल्या पोर्टलवरती आल्या नव्हत्या. कारण होतं त्या संस्थांमध्ये असणारा वाद. परंतु या निर्णयाचा फायदा काय होणार आहे की 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत धर्मादाय मध्ये आयुक्त कार्यालयात 1 वर्षाहून हे प्रकरण प्रलंबित असेल तर त्या सुद्धा आता पवित्र पोर्टलवरती त्या जागा येणार आहेत आणि त्या सुद्धा भरतीमध्ये समावेश होणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नुकताच महत्त्वाचा शासन निर्णय दिला गेला. शिक्षण निवडीसाठी 2017 पासून आपल्याला माहिती आहे पवित्र पोर्टल प्रणाली सुरू आहे. त्याद्वारे अगदी पारदर्शक पद्धतीने शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे. बरोबर.
अशा वेळी संस्था पवित्र पोर्टल भरती प्रक्रियेत सहभागी होत नाहीत. आपल्याला माहिती आहे न होण्याचं कारण काय दाखवलं गेलं होतं की त्या संस्थांमध्ये असणारा वाद आणि त्यामुळे शिक्षकाअभावी तिथल्या ज्या त्या संस्थेमध्ये किंवा त्या शाळेमध्ये असणारे जे काही विद्यार्थी होतं साहजिकच आहे त्यांचं नुकसान होत होतं. विद्यार्थ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी शासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. त्यासाठी मग आता काय केलं आहे, तिथले जे कोणी मुख्याध्यापक असेल, मुख्याध्यापक असू द्यात किंवा प्रभारी मुख्याध्यापक असू द्यात, त्यांच्यावरती ती जबाबदारी आहे. संबंधित शिक्षण अधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालक हे शाळेचे मुख्याध्यापक अथवा प्रभारी मुख्याध्यापक यांच्या मदतीने शिक्षक संवर्गातील बिंदू नामावली अद्ययावत करून घेतील. त्यातील रिक्त पदांच्या 80% मर्यादित पदभरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात येईल. आणि इथं सुद्धा मुलाखत हा ऑप्शन ठेवलेलाच नाही. डायरेक्ट एकास एक मुलाखतीशिवाय, म्हणजे तिथं नाच कुठली, आता दोन संस्थांमध्ये वाद आहे, दोन्ही पार्टी तिथे आहेत. आता नेमकं तिथं येणारा समजा मुलाखती सह जर भरती असेल तर नेमकं मुलाखत कोणती संस्था घेईल, साहजिकच आहे तिथं मोठा गदारोळ होईल. नेमकं त्या येणाऱ्या विद्यार्थ्याची पारदर्शक पद्धतीने मुलाखत होणार नाही. परंतु तो मुद्दाच इथं ठेवला नाही. डायरेक्ट शासन काय करणार आहे, तिथं एकाच एक पद्धतीने मुलाखतीशिवाय ते उमेदवाराची शिफारस तिथं करणार आहे, जो तिथं पवित्र पोर्टलवरती असणार आहे. शिफारस केलेल्या उमेदवारास नियुक्ती नाकारता आणि सगळ्यात महत्वाचं तो येणारा उमेदवार आहे, जो येणारा शिक्षक आहे, त्याची ती नियुक्ती रद्द करता येणार नाही, नाकारता येणार नाही. आणि जर तसं असेल तर त्यांच्यावरती कारवाई सुद्धा दिसते. नियुक्ती आदेश काढण्याची जबाबदारी पदसिद्ध सचिव म्हणून मुख्याध्यापकाची असेल. मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यास नकार दिला तर त्यांचं वेतन सुद्धा रोखलं जाणार आहे, असा गंभीर इशारा सुद्धा आहे. तर थेट प्रशासक आणि समजा जर ती व्यवस्थित तिथली अंमलबजावणी केलं नाही, बघा संस्था व्यवस्थापनाच्या वादात सहभागी असलेल्या कोणत्याही गटाला या शिक्षण भरती प्रक्रियेत हस्तक्षेप करता येणार नाही. दोन्ही पैकी कोणत्याही गटाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप केला असेल किंवा तसं आढळलं असेल तर ती संपूर्णतः शाळा त्याच्यावरती प्रशासक नेमण्यात येईल असं स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांना एक चांगला निर्णय आहे. इथून पुढे काय होणार आहे, ज्या काही अशा वादातीत संस्था आहेत त्या सुद्धा जागा पवित्र पोर्टलवरती अपलोड होईल या शासन निर्णयाच्या आधारे. त्यामुळं बऱ्याच कालावधीपासून ज्या जागा खोळंबल्या होत्या की ज्या जागा पवित्र पोर्टलवरती येत नव्हत्या, त्यामुळं एक मर्यादित स्वरूपाची शिक्षक भरती होत होती मागे झालेल्या 2 शिक्षक भरतीद्वारे. आता काय होईल, ह्या जागा अपलोड होतील आणि जेणेकरून विद्यार्थी मित्र जे पवित्र पोर्टलवरती ऑलरेडी रजिस्ट्रेटेड आहेत त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे, मोठी संधी आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे आपणही पाठपुरावा करणं गरजेचं आहे. अशा वादातीत संस्था ज्या आहेत त्या जागा अपलोड होतील आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांसाठी संधी उपलब्ध होईल. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडले असेल लाईक करा. कमेंट बॉक्स मध्ये तुमचे याविषयीचं असणारं मत व्यक्त करा. चला विद्यार्थी मित्रांनो, या महत्वपूर्ण माहितीसह मी सागर जगताप सर इथं थांबतोय. पुन्हा भेटू पुढच्या अपडेटला. गुड बाय अँड टेक केअर.